सनसेटच्या टायमिंगला उदयपूर बघावं. तर हे आहे मित्रांनो करणी माता मंदिर. तलावाचं शहर म्हणून उदयपूरला ओळखलं जातं. चालू आहे आणि ह्या साईडला पाऊस नाहीये. आपण काढलेलं आहे 450 रुपयाचं सिटी पॅलेसचं तिकीट की तुम्हाला सिटी पॅलेस बघायला भेटावं म्हणून, आणि मला पण बघायला भेटावं आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून. द हाऊस ऑफ मेवार. तर एवढे राजा होऊन गेलेत, एकदम जवळून बारकाईने आपल्याला हे सगळ्या गोष्टी बघायला भेटतील. प्रताप कक्ष आणि समोरच महाराणा प्रतापांचं स्मारक, आणि हे आहे त्या काळातलं डिझाईन नक्षीकाम, जे की कोणाच्या सहज लक्षात पण येणार नाही. महाराष्ट्र कुठे आपला महाराष्ट्र चिंचवडला चिंचूर म्हणायचे बघा. पुरावा आपल्याला चिंचवड नाही तर चिंचूर होतं. स्वामी समर्थ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि पिकअप 1934च्या उदयपूरच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर रात्रीच आपण उदयपूरला पोहोचलो होतो आणि पार्किंगची सोय होती, त्यामुळे डायरेक्टली गाडी आपण ट्रान्सपोर्टरच्या ऑफिसला लावली. तर आपण आहे जेपी ट्रान्सपोर्टला, जे की आहे उदयपूर बायपास वरती. तर ट्रान्सपोर्ट नगर भरपूर मोठं आहे उदयपूरमध्ये पण, आणि पाहण्यासारखं पण भरपूर काही आहे. तर बघूया आज आपल्या ब्लॉगमध्ये आपल्याला काय कव्हर करता येते, कारण ट्रान्सपोर्टमध्ये 5-6 गाड्या तर आपल्या पुढे नंबरला आहेत. तर पार्किंगची सोय चांगली आहे, इथं आंघोळीची वगैरे सोय, तर आंघोळ पूजा उरकलेली आहे. तर आता ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला जाऊया, तिथले काय स्टेटस आहेत ते चेक करूया, नाही तर मग उदयपूर फिरायला जाऊया. तर चला मित्रांनो, जे काय होईल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला भेटेल. तर आता ब्लॉग सुरू करूया. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल वरती सेट करा, म्हणजे तुम्हाला येणारे सगळे ब्लॉगचे अपडेट्स बघायला भेटतील. ये है दूध तलई और या वो जो दिख रहे ना वहाँ पर है पिछोला इसके पीछे साइड वाला तालाब ना. हाँ बस यहाँ से हाँ सबसे बड़ी झील है उदयपुर की, सबसे बड़ी झील ये वाली सिटी की. ये करणी माता जाना हो, पैदल जाना हो तो पैदल वाला रास्ता है ना. चलो घूमने के लिए काफी सारा है, आज घूम लेते हैं. बाईक ऑटो आपण बुक केली होती आणि पोहोचलोय डायरेक्टली करणी माता मंदिराच्या इथे. तर समोरच्या डोंगरावरती करणी मातेचं मंदिर आहे, तिथे आपल्याला जायचं आहे रोपवे नाही तर 108 रुपये रोपवेचं तिकीट आहे, आणि ह्या रोपवे हाऊस आहे, इथून आतमध्ये जायला लागतं. तर बुकिंग उद्या कन्फर्म होईल म्हणून आज टाईम होता, बोललो सनसेटच्या टायमिंगला उदयपूर बघावं. बट वरती आभाळ बघू शकताय, पूर्ण असं पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे सनसेट बघता येणार नाही. बट करणी मातेचं मंदिर डोंगरावरती जाऊन नक्की बघता येईल. तर हे पण कव्हर करू आणि त्यानंतर उदयपूर पॅलेस पण बघायला जाऊ. तिथं मस्त असं पॅलेस आहे, त्याचबरोबर तळे आहेत म्हणजे तलाव आहेत, तर ते पण आपल्याला बघता येईल. तर चला मित्रांनो, इथं वेटिंग आहे ॲक्च्युली 20 मिनटं रोपवेला, तर तिकीट काढलेलं आहे. तर आलोय मित्रांनो आपण रोपवेने वरती, आणि एकदा मस्त असा उदयपूर सिटीचा व्ह्यू बघू शकताय. चला, पाऊस आपल्याला टच करण्याच्या आतमध्ये मंदिरापाशी पोहोचायचं. तर हे आहे मित्रांनो करणी माता मंदिर उदयपूर.
हे आहे मित्रांनो कर्णी मातेचं मंदिर, ज्याचं आपण आता जस्ट दर्शन घेतलंय. आणि बघू शकता उदयपूर सिटी. खूप मस्त असं उदयपूर सिटीमध्ये आपल्याला पाहण्यासारखं भरपूर काही आहे. खाली बघू शकताय, ज्या रोपवेने आपण आलो होतो तर इथं आहे परत रोपवे वरती येतोय. त्यानंतर उदयपूरचे कृत्रिम तलाव, तलावाचं शहर म्हणून उदयपूरला ओळखलं जातं. आणि किल्ला आहे तर किल्ल्याची ही पूर्ण म्हणजे ही बघू शकता, हे पूर्ण किल्ल्याची तटबंदी आहे. पण एक पॅलेस आहे पाण्यामध्ये. त्यानंतर म्हणजे आपण वरतून सगळ्या गोष्टी बघतोय. इथे पण एक पॅलेस आहे समोरच. हा उदयपूर पॅलेस, जो की आता आपण जाऊया परत तिथे. त्यानंतर पुढेच या डोंगरावरती पण एक म्हणजे भरपूर असे राजवाडे आहेत. महाराणा प्रताप यांच्या म्हणजे त्यांची राजधानी होती ही उदयपूर. तर कसं वाटलं मित्रांनो उदयपूरचा व्ह्यू? मगाशी पाऊस सुरू झाला होता ह्या साईडला. उदयपूरची ही साईड पाऊस चालू आहे आणि ह्या साईडला पाऊस नाही आहे. आलाय मित्रांनो रोपवे आणि आपण आता निघालोय खाली. आणि इथून बोटिंग पण आहे. तर पुढे एक पॅलेस आहे तिकडे जाण्यासाठी. आणि सनसेटचा टायमिंग झालाय. कसं वाटतं व्ह्यू? तर मित्रांनो उदयपूरमध्ये बघण्यासारखं भरपूर काही आहे. तर तुमच्याकडे टाइम पाहिजे आणि ॲक्च्युली आपल्याकडे टाइम कमी आहे. आणि आपण आता म्हणजे कर्णी मातेचं मंदिराचं दर्शन घेऊन आलो. तर जस्ट म्हणजे पूर्ण असं बघू शकता, पूर्ण हिस्टॉरिकल सिटी. भरपूर असे राजवाडे, तलाव, त्याचबरोबर किल्ले, महल, हे सगळं बघायला भेटेल. चला जाऊया आता पॅलेसच्या जवळ. चालतच निघालो, फक्त 1 किलोमीटर आहे. असं वाटलं मित्रांनो गणपतीचं मंदिर. तर कर्णी माता रोड वरतून पुढे आल्यानंतर या कमानीपाशीचे मंदिर आहे. आणि इथून आपल्याला आता लेफ्ट घ्यायचा आहे, जो की सिटी पॅलेसकडे घेऊन जाईल. मित्रांनो आपण काढलेलं आहे 450 रुपयाचं सिटी पॅलेसचं तिकीट, की तुम्हाला सिटी पॅलेस बघायला भेटावं म्हणून. आणि मला पण बघायला भेटावं आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून. आज उदयपूरचं सिटी पॅलेस बघायला भेटणार आहे. तर हा आहे सिटी पॅलेसचा मेन एंट्रन्स, जिथं आपल्याला हे तिकीट दाखवायचं आहे. सिटी पॅलेस म्युझियममध्ये जायचं आहे. तर आपल्याकडे आतलं तिकीट आहे. भरपूर मस्त असं स्ट्रक्चर मेंटेन केलं आहे. आणि मित्रांनो लाईट पण लागलेली आहे. तर ते पार्किंग हॉटेल, भरपूर मोठा असा वाडा आहे. तर म्युझियमला जाऊया. 450 रुपये आपण म्युझियमच्या तिकीटसाठी दिलेले आहेत. सिटी पॅलेस म्युझियम प्रवेशद्वार. तर इथून म्युझियम सुरू होतं, द हाऊस ऑफ मेवार. तर एवढे राजा होऊन गेलेत. घोड्यावरची शॉल, महाराणा प्रतापांचं जॅकेट वगैरे त्या काळातलं. हे बघा, हे पण आहे जुन्या काळातलं. कसं वाटतं मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. आपल्याला पूर्ण म्युझियम बघायचं आहे. एकदम जवळून बारीकाईने आपल्याला सगळ्या गोष्टी बघायला भेटतील. इंडियन तलवार,
म्हणजे जुन्या काळांमधल्या तलवारी आहेत. जुन्या काळातलं अति प्राचीन असं गणेशजीचं मंदिर आहे इथे आणि पूर्ण असं नक्षीकाम केलेलं आहे सिल्वर फॉइलमध्ये. आता आपण म्युझियमच्या सेकंड टप्प्यामध्ये तिथे तिकीट चेक केलं. हा लक्ष्मीचं खूप जुन्या काळातलं मंदिर. चला वरती जाऊया. राजमहल संग्रहालय संस्थापक तर यांनी हे बनवलंय महाराणा भगतसिंग मेवाड यांनी. महाराणा प्रतापांचा कक्ष होता हा मित्रांनो. तर हे बघा इथे लिहिलेलं आहे महाराणा प्रताप कक्ष आणि समोरच महाराणा प्रतापांचा स्मारक. तर हल्दी घाटीची पावन मिट्टी. तर ही हल्दी घाटीची पावन माती आहे मित्रांनो. लढाई झालेलीचा फोटो आहे हा. महाराणा करण सिंग यांचा इथे फोटो. त्यांचा कार्यकाळ होता 1620 ते 1628. 8च वर्ष. आले आपण वरती. 1 नंबर एंट्री. श्रीरामाचं खूप छान असं छोटंसं मंदिर महालातलं आणि हा तळ्यासारखा आहे. चंद्रमहल याला म्हणतात. तर हा चंद्रमहल आहे. बघू शकता चंद्रमहल. आणि चंद्रमहलमधून आपल्याला तलावाचा व्ह्यू छान असं दिसेल. ही उदयपूर सिटी. महाराजा चतुरसिंग बावजी त्यांचा फोटो बनवला हुबेहूब आणि त्यांची खुर्ची कंदील. तर चला पुढे जाऊया. भरपूर मोठं आहे. रुपया इधर से जाइए वे टू पैलेस. अरे बाप रे, अरे बाप रे, अरे बाप रे, भूलभुलैया आहे हा. तर हा गेट बंद आहे. अरे अरे वरती वरती माइंड युअर हेड. हे कबूतर खाना पण आहे. कबूतर खाण्याचा पिंजरा. तर भरपूर असे सिटी गाईड्स पण भेटतात या ठिकाणी आपल्याला गायडन्ससाठी. बट आपल्याला ऑलरेडी गायडन्सची गरज नाही. आपण तिथले तिथं स्टडी करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर उदयपूरचा पॅलेस कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि समोरच आणखी एक महाराज आहेत ज्यांचं हे स्थान होतं बसण्याची जागा. ऐकलं का मित्रांनो, फ्रीमध्ये गायडन्स आपल्याला पण भेटतंय. चला बरंचसं आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला. सिटी महल, मेरू मंदिर आणि हा पॅलेसमधला एक बैठकीची जागा म्हणू शकतो. तिथं तलाव सारखं आहे छोटं आणि सरकारने बॅन लावला असं त्यांचं म्हणणं आहे तिथं हत्तीच्या लढाईसाठी. तर चला तिकडून आपण एंट्री केली होती. आता इथून वे टू नेक्स्ट माइंड युअर हेड. आपत्कालीन एक्झिट म्हणजे असे जुन्या काळातले रोड होते. इथून चढ उतार करण्यासाठी आणि स्ट्रक्चर बघू शकता किती मजबूत आहे. इमर्जन्सी एक्झिट. तर आलो आपण ह्या पॉईंटला. तिथे पण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटतील. महाराणा फतेह सिंग 1930 या काळात त्यांचं इथं होतं वास्तव्य. तर हा मिरर आहे. बघूया आपला लुक कसा दिसतोय. तर चला इकडे अजून बऱ्याचशा काहीतरी गोष्टी आहेत. कसा वाटला शीशमहल पूर्ण काचेचा आणि भरपूर अशा फ्रेम्स आहेत. पूर्ण पेंटिंग आहे मित्रांनो. हँड पेंटिंग केलेलं आहे. बघू शकताय. टच करू नये म्हणून ग्लास लावलेले आहेत प्रोटेक्शनसाठी. तर पूर्ण दगडात पेंटिंग आहे. वाणी विलास त्यांचा हा फॅन, त्यांची बसण्याची जागा, त्यांची लेखापडीची जागा असं म्हणू शकतो. कारण तिथं पुस्तक पण आहे. एक बोरो आहे. ओके वे टू नेक्स्ट इकडे आहे. तर हे बघू शकताय कसं नक्षीकाम केलेलं आहे याच्यावरती. हँड पेंट आहे शीश महलमध्ये पूर्ण.
आणि इथून एकदा व्ह्यूज बघू शकताय परत बाहेरचा. तर चला इथून बाहेर निघूया. वे टू 16 खाली. भरपूर अशा पायऱ्या आहेत जे आपल्याला चढायला उतराव्या लागतात. जुन्या काळात लिफ्ट फॅसिलिटी नव्हती तर असे मार्ग होते, म्हणजे पूर्ण भुलभुलैया आहे. आता बघा परत वरती चढायला लागलो आपण. आणि इथं पण मोती महल आहे हा. जवान सिंग यांचा मोती महल 1620 साली बनवलेला बघू शकता. आणि त्यांची चेअर 1676 ते 1620 हे बघू शकताय. पाळणा आहे. चला पुढून जाऊया. तिथे बसण्यासाठी गालीच्या वगैरे आहे. इथून बाहेर निघायचं समजणारच नाही. कसलं बुलबुल आहे, कुठून आतमध्ये यायचं, कुठून बाहेर जायचं. अभि इधर से ना सर. ओके. तर भरपूर बघण्यासारखं या महलामध्ये. आणि इथे पण आहे जागा एक तिथे खाली जाण्यासाठी. आणि पेंटिंग बघू शकताय. प्रत्येक वॉल पेंट आहे. आता बघा हा दरवाजा आहे हे कोणाला समजेल का? परत एकदा दाखवतो. कळेल का मित्रांनो? इथं दरवाजा आहे. समजूनच येणार नाही. सूर्यप्रकाश हा इधर से ऊपर जाए. आलेलो आहे आपण वरती. आणि इथे आहे नंबर 17. तर कविच त्यांचा हा बैठकीची जागा होती. त्यांची चेअर आहे त्या काळातली. त्यांच्या खाण्यासाठी तिकडे टेबल वगैरे. तर आपल्याला आता इथून बाहेर निघण्यासाठी जागा कुठे आहे? आय थिंक इकडून आहे. तर इकडून बाहेर निघण्यासाठी जागा आहे. ओके. आणि हे बघू शकताय वाघ मारलेला आहे का? शिकार. चला इथून आहे बाहेर जाण्यासाठी. कसं वाटतंय सूर्य चौकडी? असं वाटतंय मोर. आणि ती सूर्य चौकडी. तर मोराचे भरपूर असे छान छान डिझाईन्स आहेत. त्यावरती परत असं नक्षीकाम केलेलं आहे काचेमध्ये. तर इथून आपल्याला आता बाहेर जायचं आहे. त्याआधी हे बघूया. इथे काहीतरी आहे. दिन का 1 मिनट लंच तुमको यही सर्व होता था विथ नॉवेल्स. 450 वसूल. तर मित्रांनो एक प्रश्न आहे. त्या काळात हा स्लॅब कसा बांधला असेल? स्लॅब नाही तर संगमरवर लावलेलं आहे पूर्ण. संगमरवर कसलं बांधकाम असेल त्या काळातलं. चला. अरे वा. जेवणाच्या कक्षात आलो वाटतं आपण. तोप बघेले पतोले सगळे दिसतात. 21 नंबरला पोहोचलोय. 21 नंबर वरतून वरती परत अमर महल. महाराणा अमरसिंग यांचा महल 1620. त्यांच्या काळातली भांडी आहेत. चूल आहे. ही काळात त्या जुन्या काळातल्या चूल. अमर महल आहे. तर अमर महलमध्ये बेड वगैरे आहे. इकडं मोठे मोठे भांडे आहेत. पेंटिंग्स भरपूर आहेत ज्या जतन करून ठेवलेल्या आहेत पूर्ण. माझं तोंड दुखायला लागलेलं आहे. तर बघू शकताय सगळी अशी होती जुन्या काळात. आणि हे बसण्यासाठी त्या काळातला जुन्या काळातला पंखा, झुम्मर, लाईट. हा पण एक महल आहे. हा जुन्या काळातला फॅन. चला 21 नंबरवरतून बाहेर. आपण लेट येण्याचा खरंच खूप फायदा झाला. जेणेकरून आपल्याला पूर्ण लाईट्समध्ये ह्या गोष्टी बघायला भेटतात. जिथे लाईट लावलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी. जननाका जनना में जीवनचर्या उदयपूर जाना महाल अंतदृष्टी कोणत्या साईडला इकडे आहे.
आर्किटेक्चर गॅलरी इकडे ओके अजून आहे भरपूर आहे. म्युझिक गॅलरी वगैरे आहे. बघू शकताय त्या काळातल्या पेट्या अशा होत्या. इकडं राणीचे महल असावेत असा अंदाज आहे. बेसिक राणी महल असतील. हा रोड बंद आहे. माइंड युअर हेड. आणि हे चौकडी म्हणजे त्या काळात खेळल्या जाणाऱ्या गेम्स. कसे वाटले? हा 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 हा. बंदूक, चाकू, तलवारी, महाराजांच्या काळातले हे सूट. इथे पण एक आहे सूट राजाचा. बेबी रूम आहे का असं वाटतंय. राणीचे महल आहे ते. इकडून एंट्री बंद आहे. इकडे मुख्य दरवाजा असेल. बैठक आणि आता आपण आले पॅलेसच्या सेंट्रलला, ज्याने की हॉटेल्स आहे. आय थिंक ते समोरचं हॉटेल आहे पॅलेसमधलं. आणि हे बघू शकता उदयपूर अँड इट्स इनवर्स, म्हणजे असं आहे उदयपूर. तलाव आहेत. हे मंदिर आहे आपण गेलेलो. यू आर हिअर म्हणजे आपण इथे आहे सध्या. तर इथे पण आहे. म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. प्रत्येक ठिकाणी मार्किंग केलेलं आहे म्हणजे काय काय कुठे कुठे आहे. उदयसागर इकडे आहे. तर बघू शकता इथे वास्तुकला संस्कृती मेवाड राजधानी. इथे आहे वास्तू एवं संग्रहालय. जुन्या काळातले शिल्प आहेत. मेवाड मुघल की सुरुवाती दौर. तर असं टाईपचं बनवलेलं आहे. आणि त्याचं एक सॅम्पल पण इथे ठेवलेलं आहे. बघू शकता हा आहे सॅम्पल दगडाचा. आणि हे आहे त्या काळातलं डिझाईन नक्षीकाम, जे की कोणाच्या सहज लक्षात पण येणार नाही. बट हा त्या काळातला राजवाड्याचा पूर्ण नक्षा आहे. आणि असा हा राजवाडा आहे. तर हे आहेत मित्रांनो पॅलेसचे काही सॅम्पल्स जे की बनवून ठेवलेले आहेत. बघू शकता मॉडेल 3, मॉडेल 4 देवांच्या देवता. ती प्राचीन काळातली शिल्प आहेत जे की जतन करून ठेवलेत आजही. 9 वाजेपर्यंत सगळं कव्हर झालं पाहिजे. भरपूर मोठं आहे. ऑडिओ कंट्रोल रूम इथं आहे. आणि हे बघा अपवाद, पियानो. तर आता आपलं ऑलमोस्ट सगळं कव्हर झालंय. तर आता बाहेरचा बोर्ड दाखवला आहे आपल्याला. तर चला बाहेर निघूया. आणि बघू शकता म्हणजे हे जतन करून ठेवलंय खूप छान असं क्लीननेस. तर 450 रुपये आपले वसूल झालेले आहेत. तर चित्तोडकडे मित्रांनो आपला मीट झालाय कारण आपल्याला भरपूर असं लेट झालं होतं. तर बघू शकता अजून एक ड्रॉइंग सापडलं आपल्याला खूप जुन्या काळात. खूप जुन्या काळातले नक्षी आहे, नकाशा आहे सॉरी, जो की सेव्ह करून ठेवला आहे. आणि हे आहे पुस्तक, दुसरी मंजिलवरती काय काय त्याचा नकाशा, बुक ऑफ आर्किटेक्चर ड्रॉइंग, हिंदुस्तान का नक्शा. तर हा होता मित्रांनो भारत, पंजाब बघू शकता, काबूलपर्यंत होता, काबूल आहे का, राजस्थान, महाराष्ट्र कुठे, आपला महाराष्ट्र आहे ना, जेवर
बागाबाद काय लिहिलंय? संगमनेर कोल्हापूर दिसलं. जुनेर जुनेर काय? जुनेर बेला. अच्छा. शिक्रापूर पुणे. पुणे आहे बघा. पुणे सिंहगड आहे का? सोलापूर पंढरपूर सातारा हे पुणे. चिंचवडला चिंचूर म्हणायचे बघा. पुरावा आपल्याला चिंचवड नाही तर चिंचूर होतं. ओके, लक्षात राहू द्या. तर हा आहे मित्रांनो कर्नाटक, खाली म्हैसूर, दख्खन. तर याला दख्खन म्हणजे आपला महाराष्ट्राला दख्खन म्हणलं जायचं. गोंडवाना, ठीक आहे, बंगाल, ब्रह्मा, हे सगळं भारताचा नक्षाचा हा जुन्या हिंदुस्थानचा नक्षा आहे. राजपुताना म्हणजे पंजाब, सिंध, पंजाब, काबूल, हां, बलुचिस्तान. तर हे सगळं पहिलं भारताचं. दिल्ली म्हणजे दिल्ली, हरियाणा, ठीक आहे. तर हा आहे भारताचा जुना नकाशा. हिंद का समुंदर. चला पुढं. हा आपल्या पुण्याचा इतिहास सापडलेला आहे मित्रांनो. पिंपरी चिंचवडला पिंपरी चिंचवड म्हणत नव्हते. तर ही चोपडी आहे 1852 साली लिहिलेली. बघा इथं पण एक भारताचा नकाशा आहे जो 19व्या शतकातला आहे. इंडिया इन 1900 सेंचुरीज, ठीक आहे. तर हा बघा, हा भारताचा नकाशा आहे. डोंगर रांगेनुसार आहे. त्या काळातली फ्रेम हे बघा. उर्दूमध्ये नकाशा आहे. हा पण 19व्या. तर हे जेवढं मार्किंग दिसतं हे सगळं भारताचं आहे. एवढा होता भारत देश. इथं कळेल इंग्रजांच्या काळातला, उर्दू काळातला ह्या. चला बघा परत. इंडिया इज द ग्रेट इंडिया. हा जगाचा नकाशा आहे. बापरे, संपतंय का नाही? पाय दुखायला लागले माझे. माइंड युअर हेड, एक्झिट. अरे इकडं हवे टू पेंटिंग गॅलरीवरती. तर पेंटिंग गॅलरी बघायची आणि मग खाली जायचं. ओके. अंदर बंद आहे. हां, गंडावलं. दरवाजा बंद करा रे. ते असं लिहिलंय पेंटिंग गॅलरीवर बंद. चला पेंटिंग दाबले. आता खाली उतरू. किती वेळ चढलोय, किती खाली आहे कुठंच कळायचं नाही. कुठं कोणते स्पॉटला ते माहीतच नाही. तर आलं इकडं. हा राजमहल सारखं आहे, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, बैठक कक्ष सारखं. समोर दिसत असेल राजाला बसण्यासाठी, तिथे बसायचं राजा. आणि मग तिथं हे पूर्ण असं दरबार भरल्यासारखं नाही का. तर हा आहे. तर इथं आता भोजन कक्ष दिसतोय. आणि सध्या आपण आहे सेंट्रलला. चला एक्झिट घेऊया मित्रांनो. भरपूर असं आपण पाहिलंय आहे का. हे सगळ्या गोष्टी आपल्या पाहून झाल्यात. आणि आता इथं गणपती बाप्पा मोरया. सिल्वर गॅलरी म्हणजे चांदी कोणती असू शकते. बाप्पाचं परत एक मस्त असं. सिल्वर गॅलरी. नो एंट्री आहे तिकडं. कशी सिल्वर गॅलरी. होम हवन चांदीचं आहे मित्रांनो. बग्गी. हा चांदीची बग्गी. पुढची ही बग्गी आहे त्या काळात वापरलेली. प्रत्येक राजाचे फोटो आहे तिथे बघू शकताय. एलिफंट. इथूनच आपण आतमध्ये गेलो होतो. भरपूर मोठा हत्ती
आणि आता बाहेरून व्ह्यू बघू कसा वाटतोय व्ह्यू. तर सध्या असं दिसतोय मित्रांनो सिटी पॅलेसचा व्ह्यू. कसा वाटला. असे भरपूर असे महल्स आहेत जे की तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील, पण आज आपण सिटी पॅलेसचा मेन प्रवेश कव्हर केलाय. नगारा हा सिटी पॅलेसचा व्ह्यू. आणि मित्रांनो समोर 2 हत्ती दिसत असतील, तर ह्या हत्तींना लढाई केली जायची या ठिकाणी आहे का. हा सिटी पॅलेसचा व्ह्यू पूर्ण असा. कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, कारण आपण बऱ्यापैकी कव्हर केलं आहे. तर ही आहे एक्झिट ओनली. तर चला घेऊया एक्झिट. इधर नहीं है क्या सर जी? 450 वाला टिकट है. म्यूजियम में जाना है आपको. म्यूजियम देख लिया. इधर से आए थे सर आप. उधर से निकलते उधर निकलते. ये भी बाहर ही आता है ना. बाहर ही है, बाहर आ गया. ओके ओके. वाह ग्रेट इमेज. फोटो एक आ जाए मस्त वाली. भैरव स्थान. या मित्रांनो कुल्हड चहा प्यायला. मस्त असा चहा घेतलाय. तर आता हे मार्केट आहे, इथं जगन्नाथ मंदिर आहे, एक मंदिर आहे, तर ते पण बघायला जाऊ. हँडलूम्स कसे आहेत कपडे. जय हनुमान ज्ञान गुण सागर. कसं वाटलं मित्रांनो जगदेश्वराचं म्हणजे कृष्णाचं मंदिर आहे जगन्नाथ मंदिर. झालंय आपलं दर्शन आणि आपण प्रदक्षिणा मारून आता मंदिरापासून बाहेर पडूया. बघू शकताय कलाकृती पूर्ण संगमरवरी दगडातलं काम अति प्राचीन. हा आहे गणगौर घाट. कसं वाटतंय. आणि हा बॅक साईडचा व्ह्यू. भरपूर अशी छोटी छोटी मंदिरं आहेत. इथे पण आरती चालू आहे. मगाशी आपल्याला त्या मंदिरात पण आरती भेटली, आता रामाची पण आरती भेटली. इथं मारुती रायाचं पण एक मंदिर आहे, इथे पण आरती चालू आहे. घाट आहे त्यामुळे भरपूर अशी मंदिरं आहेत. तिकडे ब्रिज पण आहे. देवीचं मंदिर आहे. तारकेश्वर महादेवाचं मंदिर इथे पण आहे. म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 12 ज्योतिर्लिंग या ठिकाणी आहेत. तर आजचा मेनू आहे मित्रांनो पराठा, काकडी, दही, लोणचं. तर या मित्रांनो जेवायला. खूप मस्त अशी आपली उदयपूरची ट्रिप झाली आहे. तुम्हालाही बघायला आवडली असेल तर फायनली आपण पोहोचलो आहे ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला आणि शेजारीच एक ढाबा आहे, तर इथं जेवणाची पण सोय आहे. तर जेवून घेऊ आणि मग आजचा ब्लॉग इथे एंड करू, कारण भरपूर साऱ्या गोष्टी आज कवर झाल्या. उदयपूर आल्यावरती ह्या सगळ्या गोष्टी तर नक्की पहा आणि
व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.